नमस्कार, मी सुप्रिया. स्वरा सुप्रिया किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आज मी कोथिंबीरची वडी कशी बनवते ते दाखवणार आहे. तरी तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा, खूप आवडेल तुम्हाला. हे पहा, खूप छान अशी झालेली आहे वडी. चला तर मी यासाठी कृती दाखवते. यासाठी मी प्रथम 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ते मी अर्धे अर्धे तुकडे करून त्याच्यामध्ये जिरे, मीठ, लसूण इत्यादी सर्व बारीक करून घेते. हे सर्व मिश्रण मी बारीक करून घेतलेले आहे. खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे. आता मी कोथिंबीर घेते. ती मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. ती आता मी छान छान अशी बारीक चिरून घेते. फक्त पाला अशी मी बारीक चिरून घेणार आहे. देठे बाजूला ठेवते. अशा पद्धतीने मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. एक मोठा असा बाउल भरून ही कोथिंबीर आहे. ह्याचे प्रमाण हे पाहू शकता. ही मी आता एका परातीमध्ये कोथिंबीर घेते आणि हे मिश्रण मळण्यासाठी परातीमध्ये कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या ह्याचे वाटण बनवले, हे पाहू शकता. ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते. असं खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं वाटण खूप चवीला छान लागतं. ह्याच्यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, पाव चमचा हिंग, 1 चमचा हळद आणि हे मी बडीशेप, ओवा, तीळ, जवस ह्याचे पूड केलेले आहे. 1 चमचा शेंगदाण्याचं कूट. ह्याने वडी खूप हलकी होते. अर्धा चमचा मीठ, कारण मी मिरची बारीक करताना मीठ वापरलेलं आहे. आणि 1 चमचा तेल घालून मी हे मिश्रण मळून घेते. एक वाटी बेसनाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ. हे सर्व मिश्रण मी एकजीव करून मळून घेते. अशा पद्धतीनं सर्व कोथिंबीरीला, हिरवी मिरची, सर्व मिश्रण असं एकजीव करून घ्यावं. टेस्ट छान येते आणि तेलही शेंगदाण्याच्या कुटामुळे वडी अशी छान हलकी होते, मऊसूद अशी. हे पाहू शकता. ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण पाणी ह्यात ॲड करू शकतो. मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, पाहू शकता. जसं लागेल असं थोडं थोडं वापरावं. आणि मी हा गोळा मळून घेते. असं एकजीव करत हे मिश्रण मळून झालेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा तेल ॲड करते आणि हे छानसे ह्याचे गोळे बनवते. छान असे एकजीव करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि ह्याचे मी छोटे छोटे असे गोळे बनवून घेते. आपल्याला हवे त्या आकाराचे आपण गोळे बनवू शकतो. हे पाहू शकता तुम्ही. असे माझ्या लांब असे मी गोळे बनवलेले आहेत. माझ्याकडे छोटीशी चाळण आहे, त्याला मी तेल लावून घेतलेले आहे, पाहू शकता. ह्याच्या साईजनुसार मी हे कोथिंबीरीचे गोळे शिजवण्यासाठी ठेवून घेते. शिजवण्यासाठी मी कुकरमध्ये ही चाळण ठेवणार आहे. अशा पद्धतीने कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेते. आपली वडी शिजून तयार झालेली आहे, पाहू शकता. गरम गरम अशी कोथिंबीरीची वडी तयार झालेली आहे. शिजून थोडीशी मोठी झालेली आहे ती. थंड झाल्यानंतर मी ह्याचे छोटे छोटे वड्या पाडून घेते. हे पाहू शकता. आतूनही खूप छान अशी शिजलेली आहे वडी
आणि मऊ पण झालेली आहे. तेल आणि शेंगदाण्याचं कूट वापरल्यामुळं वडी आपली खूप छान होते. शेंगदाण्याचं कूट नक्की तुम्ही एक वेळ वापरून पहा. चवीलाही छान होते. आता मी इथे तवा तापत ठेवला, त्यामध्ये 1 चमचा तीळ टाकून मी ही वडी अशी परतून घेते. आपण वडी तळूही शकतो, पण मी शक्यतो परतूनच घेते. वडी अशी तेलात खमंग अशी परतली तरी छान होते. तीळ थोडं जास्त प्रमाणात टाकलं तर चवीलाही छान लागतं. अशा पद्धतीने आपली वडी तयार झालेली आहे आणि खुसखुशीतही झालेली आहे, कडक झाली आहे थोडी. हे पाहू शकता. मी एका भांड्यात वडी काढून घेतलेली आहे. सर्व कोथिंबीरीच्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने एकदा कोथिंबीरीची वडी नक्की करून पहा. थँक यू.